खोपोली नगर परिषद हद्दीत असणाऱ्या डीपी रोड परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। याकडे खोपोली नगर परिषदेचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळतंय। डीपी रोड परिसरात खड्डे पडल्याने त्रस्त युवक योगेश पाटील यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी चक्क खड्ड्यातील चिखल मातीच्या पाण्याने अंघोळ केली आहे। त्यामुळे खोपोली नगर परिषद प्रशासन नेमका कोणता विकास करत आहे असा सवाल विचारला जातोय। डीपी रोड परिसरात खड्ड्यात अंघोळ करणारा योगेश पाटील या युवकासोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी प्रसाद अटक यांनी। रायगड जिल्ह्यातील असणाऱ्या खोपोली नगर परिषद हद्दीतील डीपी रोड परिसरामध्ये आपण आहोत। आपण माझ्या पाठीमागे या छायाचित्रांमध्ये पाहू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। जो सतत पाऊस सुरू आहे तसेच रस्त्याची देखील दयनीय जे आहे ते या ठिकाणी दुरावस्था झालेली पाहावयास मिळते। त्यामुळे या ठिकाणी जे नागरिक आहेत ते त्रस्त झालेले आहेत। आपल्यासोबत एक युवक आहे, या युवकाने नेमकं काय केलं होतं त्याचा जो व्हिडिओ देखील आहे तो देखील प्रसिद्ध झालेला आहे। तो युवक आपल्यासोबत आहे। दादा, तू डीपी रोड परिसरामध्ये राहतो, काय नेमका कालचा प्रकार होता आणि तू काय नेमकं केलं होतं आणि कोणाचं लक्ष वेधण्यासाठी काय केलं होतं नेमकं? जय शिवराय। सर्वप्रथम मी योगेश पाटील दादूस। काल जी व्हिडिओ आम्ही बनवली शिवबा ग्रुप तर्फे आणि ती अतिशय प्रचंड वेगाने इथं प्रसिद्ध झाली, सगळ्या खोपोलीकडं इतर सगळ्या ठिकाणी सुद्धा ती प्रसिद्ध झाली। तर याच्या मागचा हेतू एवढंच होतं की आम्हाला दाखवून द्यायचं होतं की इथं किती त्रास होतोय आम्हाला बाकी इतर लोकही इथून या रस्त्याने फेरफटका करत असतात। डीपी रोड हा पहिले खूप मला असं वाटतं सकाळी इथं लोक जॉगिंग करायला धावण्यासाठी सकाळचा एक निसर्गरम्य असं वातावरण आहे इथं आणि त्यासाठी इथं येत होते। पण आता तुम्ही पाहताय या रोडची अशी अवस्था झाली तर इथं कोण फेरफटका मारायला येत नाही। तर ही अशी चाललेली इथली एक दैनंदिन अवस्था आहे। तर मला आणि प्रशासन खडबडून जागा झालं। आणि नेमकं आपण काय केलं होतं? प्रशासनाला जागा केलं, काय केलं होतं नेमकं? आम्ही एक व्हिडिओ अशी बनवली युनिक का आता मध्ये रायगड टाइम्स कोणतरी आलं, त्यांनी एक व्हिडिओ बनवली असे आणि आपले मिरवणकर आहेत त्यांनी पण असे बरेच आहेत, त्यांनी याचं लेटर दिलाय पण असा पाठपुरावा कोण करत नाहीये त्या गोष्टीचा। मग आम्ही काय केलं, म्हटलं आता लोकांना दाखवायचं काहीतरी युनिकच दाखवायला लागेल, त्याशिवाय कोणी बघणार नाही या गोष्टींकडं। मग आम्ही ती एक व्हिडिओ बनवायला घेतली आणि ती अतिशय प्रचंड वेगाने प्रसिद्ध झाली ती व्हिडिओ। आणि मग आम्ही ठरवलं काहीतरी करू, तर इथंच ह्याच पाण्यात आम्ही एक पिकनिक स्पॉट केलं या पाण्याला आणि लोकांना आवर्जून सांगितलं की या ठिकाणी एक तुम्ही आनंद घ्या या निसर्गरम्य असा वातावरणाचा आणि खूप चांगला असं स्विमिंग पूल म्हणा किंवा पर्यटन स्थळ म्हणा असं इथं आम्ही बनवलंय।